सलगडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मानसिंग आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल ट्रॅकवर योगीराज. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये आतळला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पत्ताना धक्का क्रमांक पहिला. ओ यू ही बाहेर गेलेत. कोणत्या प्रकारचा चेंडू येते त्याने फेस केला गेला नाही. एक पाहायला गेले तर बॅड कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि इथे मात्र पहिली विकेट नक्कीच गमावली. अर्थात कोणत्या प्रकारची धाव अजूनही आपण पाहता धावफलकावरती इथे अर्जित केली गेली नाही. मात्र विकेटचं खातं नक्कीच खोललं गेलंय. तर प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून अर्थात सोनिया स्पोर्ट्स कोलगाव या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. इनिंग नंबर 3 चा खेळाडू अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. सन्मान करण्यासाठी अर्थात आदरणीय सन्माननीय विवेकजी सारंग साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी संतोष भोसले उर्फ विवेकजी वारंग साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी संतोषजी भोसले साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. सुरेख चेंडू त्या हाताळला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहता या निर्धाव चेंडू. आपण मागील सामना आपण जर पाहिला असेल तर नक्कीच एक चुरीचा सामना पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कडवे किंग्स मुंबई हा संघ मात्र विजेते होताना आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो 12 मिनिटांचा अवधी असणार आहे. वेळेचं बंधन असणार आहे. याची सुद्धा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल नक्कीच कोलंबोचा चेंडू हाताळला गेला. आपण पाहिला गेलं तर संबंध नक्कीच खेळून काढला. थोडेसे फंबल नक्कीच झाले. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न इथे मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. आपण पाहता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 धावा. या 2 धावेने मात्र आपण पाहताय नक्कीच धावफलक पुढे सरसावलं. अर्थात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की तर मानसिंगने वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं नक्कीच खोललं गेलं. श्री गणेश नक्कीच केला गेलाय. 2 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. छोटा क्रमांक पहिला आपण पाहताय 3 चेंडू अद्याप हाताळले गेलेत. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये. सुरेख चेंडू आपण पाहताय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. फुलटॉस बॉल त्याला मात्र भिरकावून दिलाय. आपण पाहायला गेले तर फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते फक्त पाहत राहतील. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. स्वार 4 धावा चौकार. या 4 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावला. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती. ते अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. छोटा क्रमांक पहिला आपण पाहताय अर्थात योगीराज बॉल अँड ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्या गेल्यात. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे पाहायला गेले. पंच मात्र कोणताही निर्णय देण्यात उत्सुक नाही. ते मात्र आपण पाहिलं गेलं छटा क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहता या भोसलेवाडी संघाचे सपोर्ट सिस्टम अर्थात विकासजी डोंबे साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी पांडुरंगजी वारंग साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं सरांचे यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. सन्माननीय विकासजी डोंबे साहेबांचे यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. तसेच आदरणीय सन्माननीय दिनेशजी गरज साहेब यांचं शुभ आगमन झाल्याचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं यांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. नवलेवाडी संघाचे स्टार खेळाडू अर्थात सुभाष यांचं आगमन झालंय त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये.
सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक आपण घेऊन पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत बाबू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा धापळकावरती लागल्यात. धन्यवाद रोशन सर, आपण आलात. आपला मौलिक वेळ स्पर्धेसाठी दिलात. मित्रांनो वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि सरांनी हा मौलिक वेळ आपल्या स्पर्धेसाठी दिला. नक्कीच सर आपला नक्कीच आभार व्यक्त करतोय. तसेच आदरणीय सन्माननीय विनोदजी घरात साहेब यांचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी प्रकाशजी खोत साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. आपल्याला जे प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभले अर्थात मारुती ग्लास ऑफ इंडस्ट्रीचे सर्व आदरणीय प्रकाशजी डोंबे साहेब यांचे बंधू अर्थात आदरणीय सन्माननीय विकासजी डोंबे साहेब खऱ्या अर्थानं भोसलेवाडी संघाचे सपोर्ट सिस्टीम याचा यथोचित मान सन्मान ते केला जाईल. मी आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी वारंग साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हातानं सरांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचं यथोचित मान सन्मान ते केला जाईल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र एक मोठी विकेट आणि तदनंतर मात्र पहिल्याच बॉलवरती या मात्र 6 धावा आपल्याला अमितच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अमित कांबळे ज्यासाठी ओळखले जातात खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाचे एक झंझावती वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आपण पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र अस्मान टोळा आपल्याला पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर 5 चेंडू आणि 5 षटकार लगातार लगावण्याचं काम एक दर्जेदार कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुढचा बॉल आता मात्र भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. पंचांकडे पाहिले गेले, अपील केली गेली आहे मात्र पंचांकडे पात्र आपण पाहताय कोणत्या प्रकारची हालचाल तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल एक सबमरीन डिलिव्हरी. सुरेख फटका आपण पाहताय. इथे मात्र 4 धावा. मित्रांनो आपण पाहताय खऱ्या अर्थानं आजची स्पर्धा आपण जर पाहिलं गेलं तर एक आठवण म्हणून स्पर्धा आपल्याला आज अनुभवायला पाहायला मिळते. ते अर्थात कैलासवासी मारुती डोंबे साहेब यांच्या स्मरणार्थ आणि खऱ्या अर्थानं मारुती ग्लास ऑफ इंडस्ट्रीचे सर्व आज नक्कीच आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांचे चिरंजीव आदरणीय सन्माननीय प्रकाशजी डोंबे साहेब हे सगळं कामकाज आपल्या कुशल बुद्धीने आणि नक्कीच आपल्या परिश्रमाने आपल्या कष्टाने मात्र नक्कीच त्याचा पसारा फुलवताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगलं कामकाज आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच भोसलेवाडी संघाला वेळोवेळी जेव्हा गरज असते त्यावेळी नक्कीच धावून येणारं एक दिलदार व्यक्तिमत्व अर्थात प्रकाशजी डोंबे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे बंधू अर्थात विकासजी डोंबे साहेब असतील. खऱ्या अर्थानं नक्कीच मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटली की त्या एक प्रोत्साहन पारितोषिक तसेच आपण पाहताय कोणते पारितोषिक किंवा आपण जर पाहिलं गेलं तर एक देणगी स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला हवी असते आणि तेच खऱ्या अर्थानं एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं असे विकासजी डोंबे साहेब आणि प्रकाशजी डोंबे साहेब. धन्यवाद पुन्हा एकदा मी दोन्ही या दिलदार व्यक्तिमत्वांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपला सहर्ष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सुरेख फटका 6 धावा षटकार. मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीय ती 28 आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात सोन्या स्पोर्ट्स कोळगाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कडवे संघाचं सचिन आपण
सचिन बेंडकळे आपण यायचं आपल्याला इथे सचिन पाटील यांची जेवण पाहिजे सामनावीर ते सचिन बेंडकळे यांना देण्यात येईल. मी सचिन यांना विनंती करतो आपण यायचं आहे. 28 धावा 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला मित्रांनो विनंती असणाऱ्या 12 मिनिटांचा अवधी आहे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज युवराज. पुढचा बॉल पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं तर अमित ज्या प्रकारे फलंदाजी करतायत ना त्यांच्या मते पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम इथं मानसिंगच्या माध्यमातून केलं गेलंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक भन्नाट फटका. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना सोन्या स्पोर्ट्स कोळगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा आता बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर युवराज. पुन्हा धाव बॅकफुटला गेल्या तर स्क्वेअर गर्लला नक्कीच पंच केला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र पाहिलं तर आपण 2 धावा तिचा प्रयत्न केला गेला आणि येथे मात्र धाव अंगलट आली आहे. मानसिंग मैदानाच्या बाहेर. नव्हता इथे मात्र अमितला मात्र पंचांच्या माध्यमातून बाद घोषित केले गेले. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर तिसरी धाव इथे मात्र अंगलट येताना पाहायला मिळाली आणि एक झंझावती वादळ अर्थात अमित कांबळे मैदानाच्या बाहेर आपण इथं पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहताय युवराजच्या षटक हाताळतायत. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला त्याला मात्र कट केला. पॉईंट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकच्या पाठी माघोरा घेत आहेत मात्र येथे अंतर कापलं जाईल का? यस इथे मात्र अंतर कापलं गेलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा धावा मिळतील 4. ओके चला आयोजन कमिटीला विनंती करतो आपण जरा स्वयंसेवकाची भूमिका आपण पार पाडायची आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळून काढलाय. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. धावा मिळतील 6. षटकार. सात धाव्याने मात्र धावपळ पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचले 44 आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच श्री ठाणोबा विठ्ठल स्पोर्ट्स ठाणेवाडी विपक्ष RKCC चिखलवाडी. चला बॉल द्यायचे. बॉलची पूर्तता करा प्लीज. चला RKCC चिखलवाडी आणि ठाणेवाडी दोन्ही संघांना विनंती करतो आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 44 आकड्यावरती. 3 गडी नक्कीच माघारी परतलेत. आपण त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर मानसिंग माफ करा सौरभ अभिजित आणि अमित हे 3 जण मात्र मैदानाच्या बाहेर आराम फरमावतात. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र चुकी होत नाही. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव आहे अक्षय. धावफलकाचा जर विचार केला तर 44 धावा अजूनही आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत. माफ करा, अनिकेत चोरगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या मात्र आपण पाहता 44 आणि 45 धावांचं लक्ष असणार आहे. जेव्हा पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण पाहताय अनिलजी गाडे साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी सन्माननीय निखिलजी डोबे साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचे यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. तसेच संदेश जी दळवी साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विवेकजी वारंग साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचे यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. चला नेक्स्ट मॅच श्री ठाणोबा विठ्ठल स्पोर्ट्स ठाणेवाडी विपक्ष RKCC चिखलवाडी. चला मी पुन्हा एकदा मान्यवरांच्या नावांची उद्घोषणा करतोय. आदरणीय सन्माननीय अनिलजी गाडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी निखिलजी डोमे साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचे यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला चव्वेचाळीस धावा बनल्यात आणि 45 धावांचं आव्हान आहे. आपण पाहताय मित्रांनो, जी मॅच आपण पाहताय खऱ्या अर्थाने एका बाजूला संघ आहे, तसेच मित्रांनो आपण पाहता या श्री महालक्ष्मी ग्लास कोल्हापूरचे सर्व आदरणीय सन्मान्य निखिल डोंबे साहेब यांच्या माध्यम यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले की अनिलजी गाडे साहेब यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. तसेच संदेशजी दळवी साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विवेकजी वारंग साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचे यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच ठाणेवाडी संघाचा कर्णधार आणि ओके चला दोन्ही कर्णधार इथे उपस्थित. मी अनिलजी गाडे साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हातानं या सामन्याचा नाणेफेक आपण करायचा आहे. चला विनंती असणाऱ्या पंचांना आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेचं बंधन आहे, सो प्लीज जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 45 ची गरज असणार आहे. एका बाजूला संघ आहे सोन्या स्पोर्ट्स कोळगाव, विपक्ष आपण पाहताय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. सलवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अक्षय आणि योगीराज तर बॉलिंग मार्कवर. 12 मिनिटांची अवधी असणार आहे. ओके पहिलाच बॉल पाहिल्या भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. बॅटनी बॉलचा संपर्क आला नाही, चेंडू मात्र थेट वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो पाहिले की 45 धावांचं लक्ष आहे. सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहताय आहे ते अर्थात आकाश आणि त्यांना साथ देतात योगीराज. बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः अमित. एक झंझावती वादळ. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज, कोणती चुकी होत नाही. विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला. आकाश मैदानाच्या बाहेर.
सुरेख चेंडू हाताळला गेलाय. येथे मात्र अमितचं कौतुक करावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा संघ आपण जर पाहायला गेलं संघाला जेव्हा गरज असते तेव्हा मात्र धावून येणारं व्यक्तिमत्व अर्थात अमित कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहिलं गेलं तर षटकाचा जर आपण सारांश पाहिलं तर पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आणि तदनंतर मात्र एक मोठी विकेट, पुन्हा एकदा निर्धाव, पुढचा बॉल. अगो टप्प्याचा चेंडू होता. काय घडलं, काय बिघडले मैदानाच्या आतमध्ये? आणखीन एक विकेट, वन मोर विकेट डाऊन. अच्छा, थँक्यू सो मच. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण. चला, ठाणेवाडी संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मी त्यांचा विपक्ष संघ अर्थात RKCC चिखलवाडी संघाला विनंती करतोय, आपण आपली जोडी आपण तयार ठेवायची आहे. या सत्रातील आपण शेवटचा चेंडू हाताळल्याच्या नंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल जाऊ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत बाबू. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला आहे. या आपण पाहताय प्रत्येक चेंडूवरती अधिकाधिक वेग नक्कीच अमित कांबळेंच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एका धावेने आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात ते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या संघाचं मात्र धावफलक पुढे सरसावले, अर्थात खातं उघडलं गेलंय आणि या धावसंख्या आपण पाहिली गेली तर 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 45 धावांचं लक्ष आहे. आणि इथे मात्र आपण पाहताय सुरेख फटका पाहायला मिळाला. नक्कीच सीमारेषेचा वेध घेणारा 4 धावा, चौकार. चला, फिल्डिंग करणारा संघ अर्थात कोळगाव संघाला विनंती असणार आपण ग्रुप मीटिंग करायची नाहीये. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धाबळकोती लागल्यात. 45 धावांचं लक्ष असणार. येणारे 12 चेंडू, आता मात्र 40 ची गरज आहे. 12 बॉल 40 ची गरज. पहिलाच बॉल आपण पाहतोय राहुल यांचा भन्नाट वेगामध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडतंय, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेट हा सांघिक खेळ का आहे याचं मात्र उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर चेंडू यष्टीरक्षकाला आदळला, त्यानंतर मात्र एक चांगली फेकी पाहायला मिळाली आणि तेवढंच चांगलं आपण पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंड लेग चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं. आणि आपण इथे मात्र एकच धाव इथे पाहायला मिळाली. एका धावीच्या अधिकचं काही मिळणार नाही. धावसंख्येत मात्र 1 निभर. एका धावेने धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल आणि इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. अवांतर धाव +1, टोटल 2 धावा मात्र इथे ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 8 या आकड्यावरती. गोलंदाज राहुल मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र आंगडीताना पाहायला मिळतो. कारण अवांतर धाव आणि तदनंतर मात्र पाहिलं ते यष्टीरक्षकाचा वेध न घेता चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला. मात्र आपण पाहिलं की शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि मात्र धावा वाचवल्यात. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुरेख थर्ड अंपायर आपण पाहिलं टेक्निकल टीम कडे हा निर्णय सुपूर्द केलाय. आपल्या टेक्निकल टीम अर्थात SMD स्पोर्ट्स लाईव्ह
या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. एक गुड क्वालिटी आणि बेटर क्लिअरिटी हे नक्कीच त्यांचं ब्रेदवाक्य राहिलंय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहताय. प्रत्येक क्षणावरती योग्य तो निर्णय इथे केला जातोय. पाहिलं की ते पडताना केले जाते. आपण थर्ड अंपायर आपल्याला नक्कीच पाहताय. या चेंडूचा मात्र पडताळणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. पंच आपण पाहता या सामन्याचा या चेंडूवरचं मात्र निरीक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येथे मात्र पंचांनी निर्णय कळवलाय. ओ यू ठी आउट. अच्छा चला नवीन बॅटर त्वरित आपण यायचं प्लीज या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळते 8 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण दुसरा पाहताय. अजून या 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. सुरेख चेंडू हाताळला गेला या आणि येथे मात्र पंचांचा इशारा आलाय. या सिटीज वाईट करा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर यष्ट्यांना मिस करून आपण पाहिलं गेलं ते अवांतर धाव नक्कीच हा चेंडू देऊन गेला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 नंबर 5 हा खेळाडू. पुढचा बॉल फुलटॉस त्याला मात्र समोरच्या दिशेला खेळून काढलाय. गॅप मोठा मात्र काय फिल्डिंग केली मित्रांनो. काय एफर्ट घेतलाय. खऱ्या अर्थानं संघासमोर असलेली कमिटमेंट येथे मात्र पाहायला मिळाली आणि तब्बल 2 धावा मात्र वाचवल्यात. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 11 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा धावून पाहिजे. अकुटाप्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मात्र बॅटने बॉलचा संपर्क आला नाहीये. पुन्हा धावून पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात मात्र ही धाव इथे ग्राह्य धरली जाईल. धावसंख्येत 1 ने भर. एका धावेने मात्र धावफलक पुढे सुसावते. ते अर्थात सेकंडमध्ये बॅटिंग करणारा संघ श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 12 आकड्यावरती. इथे मात्र सुरेख फाटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहायला गेले तर एक त्यापेक्षा अधिक सुरेख चेंडू हाताळण्याचं काम इथे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून केलं गेलंय. चला पंच थोडा सामन्याला गती द्यायची आहे. चला पंच आपण ऑनफिल्ड बनताना विनंती असेल आपण थोडा सामन्याला थोडी गती द्यायची आहे. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. टिपलाय झेल संपलाय बॅटरचा खेळ. पुढचा बॉल
सुरेख चेंडू आपण पाहता फ्रेडचा बॉल होता त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न बॅटने बॉल संपर्क आला नाही इथे मात्र डॉट बॉल धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचले 13 आकड्यावरती जो पुण्याच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहता या इथे मात्र सामनाविरुद्ध किताब इथे दिला जातोय सचिन यांना पुढचा बॉल पुण्याच्या आड्या बॅटने खेळून काढला एक धाव तर नक्कीच पूर्ण खऱ्या अर्थानं आज पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं गेले त्या सोन्या स्पोर्ट्स कोलगाव या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो थोडी आता प्रत्येकाने घाई करायची आहे कारण आपण जवळजवळ 1 ते 1.5 तास या स्पर्धेमध्ये मागे आहोत वेळेपेक्षा आपण खूप मागे आहोत आपल्याला आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा कव्हर करायची आहे या स्पर्धेचा आज पहिला आणि हा अंतिम दिवस आहे पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज अजून एक विकेट आणखी एक मैदानाच्या बाहेर निघताना खेळाडू पाहायला मिळत आहेत चला त्वरित दिना करायची तर या प्लीज या चला कोळगाव संघ आपल्याला विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करा प्लीज आपल्या बॅटरला खूप वेळ घेतायत पुढचा बॉल इथे मात्र घेतला यष्ट्यांचा वेध हुकला तो फसला आणि तंबू जाऊन बसला शिवरायांना करून कोळगाव संघ आपल्याला वारंवार मात्र इथे आठवण करून द्यावी लागते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तन्मय अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल इथे मात्र सामन्यामध्ये आपण पाहता औपचारिकता पुढचा बॉल समोर दिशेला खेळून काढलाय तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अमित आहेत एकच धाव ते पूर्ण केले गेले एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ इथे मात्र विजय पक्का करताना पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघ यांचा मात्र आजचा प्रवास इथवर नक्कीच राहिलाय सुरेख फटका मात्र कोणताही फरक इथे पडणार नाही जिंकल्या संघाचे अभिनंदन हारल्या संघाचं अभिनंदन 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 सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाचा एक झंझावती वादळ अर्थ खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर वैयक्तिक 22 धावा आणि 2